नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. गट या कडेने सेमी त्या कडेने असं चित्र आजच्या मैदानामध्ये पाहायला मिळालं असतं, पण पावसामुळं सेमीफायनल कॅन्सल झाले आणि गटात ज्या गाड्या जिंकल्या होत्या, सेमीफायनलसाठी ज्या गाड्या पास झाल्या होत्या, त्यांच्यामध्ये बक्षिसाची रक्कम वाटून देण्यात आली. खरं तर बऱ्याच दिवसांनी चांगल्या पद्धतीचा पैरा जुळालेला होता आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंदकेसरी बकासूर आणि सचिन या दोघांचा हिंदकेसरी साज आपल्याला गटाला पळताना पाहायला मिळाला. गटाला 9व्या नंबर तासावरनं गाडी गटपास झाली आणि चांगल्या पद्धतीत गाडीला स्पीड देखील लागलं होतं. ड्रायव्हिंग देखील चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं होतं. थोडीशी लढत त्या गटामध्ये नक्कीच पाहायला मिळाली. दोन्ही गाड्या चांगल्या पद्धतीत पळाल्या, पण निकाल रेषेवर बकासूर आणि सचिन या गाडीनं विजेतेपद मिळवलं होतं. सेमीफायनलच्या चिठ्ठ्या जेव्हा काढण्यात आल्या त्या डोळे बांधून काढण्यात आल्या, तरी पण ज्यावेळेस सेमीफायनलच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या त्यावेळेस सेमी क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 1वरती बकासूरची चिठ्ठी निघाली. बकासूर आणि सचिन तास क्रमांक 1. याच सेमीमध्ये सर्जा दादा आणि देवा दादा आणि वादळ आणि चिक्या देखील या सेमीमध्ये होता. त्यामुळं चांगल्या पद्धतीचा टॉपचा सेमी हा होता. पण मध्येच पाऊस चालू झाला आणि पावसाचं प्रमाण चांगल्या पद्धतीत होतं. जास्त पाऊस असल्यामुळं मैदानामध्ये चिखल झाला आणि निर्णय घेण्यात आला की आता मैदान कॅन्सल इथून पुढं, आणि जे काही बक्षीस आहे ते जे सेमीला गाड्या ज्या काही पात्र झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये ते वाटून देण्यात आलं. आणि अशा पद्धतीनं आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं सेमीफायनल 1मध्ये चांगल्या पद्धतीची लढत पाहायला मिळाली असती. बकासूर डाव्या खांदीच्या पद्धतीने परफेक्ट पळतो आणि सचिन देखील चांगल्या पद्धतीने पळतो, त्यामुळं चांगल्या पद्धतीची शर्यत पाहायला मिळाली असती. असो, पाऊस देखील आपल्या सर्वांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे आणि आजचं मैदान खऱ्या अर्थानं पावसानं जिंकलं आणि सर्व नंदी जे काही सेमीफायनलसाठी पास झाले होते त्या सर्वांना एक समान प्रकारचं बक्षीस मिळालं. सर्व विजेत्यांचं अभिनंदन.